परंपरेप्रमाणे याही वर्षी नारायणगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जरांगे पाटील या मेळाव्याला प्रमुख उपस्थित असतील आणि मी सध्या नारायणगडावर आहे। तुम्हाला दाखवतो की याच ठिकाणी एक मुख्य स्टेज बनवण्यात आला आहे आणि त्या स्टेजवरून जरांगे पाटील हे भाविकांना, मराठा बांधवांना संबोधित करतील आणि त्यांचाच आवाज सर्व लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे 400 लाऊडस्पीकर हे 15 टावरच्या माध्यमातून लावण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती आणि यावर्षी देखील आता दसरा 2 दिवसावर येऊन ठेपला आहे आणि याची तयारी सध्या सुरू आहे। नारायणगडाच्या बाजूला जे मैदान आहे या मैदानावर आता या दसरा मेळाव्याची तयारी तुम्ही पाहू शकता। हे लाऊडस्पीकर लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर एक मुख्य स्टेज जे जरांगे पाटलांना बोलण्यासाठी उभारण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासमोर एक दुसरं स्टेज आहे ते माध्यमांसाठी उभारण्यात येत आहे। आणि गेल्या वर्षी जसे लाखो मराठा बांधव भाविक हे या दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर उपस्थित झाले होते, त्याच पद्धतीनं यावर्षी देखील मराठा बांधव असतील, भाविक असतील, हे दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर उपस्थित होणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं। त्याच आंदोलनाचं फलित म्हणजेच हैदराबाद गॅझेट लागू झालेलं आहे। त्यामुळे आता या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन मुकुंद सह मी आप्पासाहेब मोहरकर, लोकाशा TV, नारायणगड, बीड।